रामकृष्ण हरी. रविवार होता, आज सुट्टी होती घरी. मग गेली होती मी बहिणीच्या शेतामध्ये. मस्त तिथं त्यांचं कोथिंबीर निसायचं काम चालू होतं, म्हणजे कोथिंबीर निंदायचं. मग तिथं बसली थोड्या वेळ. मग नंतर टाईम झाला, मग म्हटलं चला आता आपल्याला जायचं आहे. मग तिच्या इथं वालाच्या शेंगा होत्या, कोथिंबीर होती, त्यांचा चांगला डावा दिसू राहिला पाय वाल. मग ते तोडल्या. घेवडा आम्ही सगळ्यांनी मिळून पटापटा थोड्याशा तोडून घेतल्या. तर किलो 1.5 किलो तोडल्या, बाद झाल्या. म्हटलं एवढे तरी करून खाणार आहे. कॅमेरावर मग ते शेंगा आणल्या, शेंगा तोडल्या. मग नंतर शेंगा तोडून झाल्यावर थोड्याशा मिरच्या तोडल्या, थोड्याशा वाला शेंगा. इतके भारी वाला शेंगा होत्या, कवळ्या कवळ्या. त्यांनी बाजारात तोडून नेलं होत्या त्या शेंगा, पण मग आपल्याला काय कवळ्या कवळ्या भाजीला लागत होत्या. मग आणल्या, म्हणजे आपल्यापुढे निघून गेल्या. भरपूर शेंगा आहे त्याच्यामुळं निघून गेल्या. तर तशा मधून पण आणता येत्या, गोळी पण जातच राहतं. पण गेली ती, मी तर आली घेऊन. मग बहीण तोडू लागली, काही तिची सून तोडू लागली, काही मी तोडल्या. आम्ही आलो घेऊन. काही कोथिंबीर आणली. म्हणजे शेतात शेतकऱ्याची इथं गेलं म्हणजे तर सगळं म्हणजे राहतच काही ना काही भाजीला शेतामध्ये. मग त्याच्यामुळं काही वाटत नाही. त्यांचं ते तंबाट्याचं शेत होतं, त्याच्यातच त्यांनी वाल लावलेलं होतं. मग तो वाल घेतला. मग नंतर आईकडे गेले तर तिथं पण वहिनीन त्यांनी तंबाटे लावले ना, तर ते तंबाट्यामध्ये असे कडाने त्यांनी मिरच्याची 1-2 सरी लावली, बीट लावलं, वाटाणा लावला, परत गवार, भेंडी, असं धने टाकले कडाकडाने. वल्लं होतं तिथं भरपूर. असं चक्क्या डांगर असं घरी खायापुरतं, विक्रीसाठी नाही, पण घरी खाण्यासाठी लावलं सगळं, थोडं 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 थोडं. मग काय ते सगळंच कुटुंब बिलगलं लावायला. कोपऱ्यात लावून द्या ना. ते पाणी तंबाट्याच्या सरीला ते ड्रिप केलेलं असतं ना, मग ते ड्रिपचं पाणी इकडं वाया जातं. तिथं भाजीपाला येऊन जातो वरचीवर. मग घरी खायला पण लागतं. खटल्याचं घर आहे त्यांचं बी. मग ते सगळेच बिलगले ते लावायला बरं का. इकडं पण 2 वहिनी होत्या, इकडे एकला येत होती, तिकडं 2 लावत होत्या. मी गेले त्यांच्या भंग वावरामध्ये. मला पण कांद्याची पात घ्यायचीच होती. मी पण गेले तिकडं फिरत काऊ गागली. तर त्यांनी आता एवढे असे तंबाटे लावले मस्त. तर हे तंबाटे आता उन्हाळ्यात चालू होतील, जवळजवळ म्हणजे थंडीच्या शेवट चालू होतील. तर मस्त असे त्यांचा गहू, ह्या भारी गहू. आता मी कांदे वाटतं हे, आणि कांद्याचे खूप भारी कांदे, इतके मस्त कांदे गेले मुंगाच्या वावरात त्यांचे. ते बस कधी काढायला आले ते कांदे. तर मग मला पण कांद्याची पात घ्यायची होती. मग घेतली. मी बिलगली होती घ्यायला आधी, त्यांचे कामं चालू होते. मग त्या पण आल्या 2-3, त्यांनी पण घेऊ लागल्या. मग मला भाजी त्यांनीच घेऊन दिली, घेतली. मग मी किती मोठी भाजी आणली कांद्याची पण. आणि कशी शेतातली कांदा पात खायला भारी लागते, ताजी ताजी. पण औषधाची फवारणी राहतेच बरं का. कांद्यावर फवारण्याशिवाय कोणतंच पीक नाही आता. तर मी ते कांद्याच्या वाफ्यात आहे ना, कांद्याची भाजी नव्हती सापडत, पण ती याची तांदूळक्याची भाजी सापडत होते. तर सापडली मला थोडी कांद्याची भाजी. त्यांनीच घेऊन दिली वहिनी, आणि त्यांनी मी ते तांदूळक्याचीच भाजी सापडवली. मग भेटली मला पण, एक भाजीची भेटली. आहे ती सगळ्या वावरात भरपूर भाजी. पण ते कसं आपल्याला ते बिगर चप्पलाचं बी चालता येईना, आणि कांद्याच्या वावरात ती चप्पल घालून चालायला कसं तरी वाटतं. मग त्याच्यामुळे मी थोडीशी शोधली कांदापात, ते तांदूळकीची भाजी. मग त्यांनी दिली कांदापात घेऊन. काही मी पण घेतली, त्यांनी पण घेतली. तिथं बी भरपूर भाजीपाला होता. कांदापात होती, वांगी होते, मिरच्या होत्या, गिलके होते, अजून म्हणजे भरपूर भाजीपाला होता. त्याच्यामुळं तिथून पण आणलं भरपूर. आळूचे पानं होते. काही संध्याकाळच झाली होती मला तिथंच. कांदेले मस्त आहे. पुरीला कॅमेरा धरायला लावला तर भाचीला, छोटी ती
तिला काही धरता नाही आला बरोबर कॅमेरा. हा गहू आहे त्यांचा, मस्त गहू बसला एकदम. गहू लय भारी भारी झालं गहू पण. बसला. लय गहू केला बाई आता त्यांनी ना इकडून गव्हाच्या आहे ना, काढणीवरतून म्हणून वावर खाटं ठेवलंय, टरबूज लावायचे त्यांना अजून, मग त्याच्यामुळं ते उन्हाळ खाटं मका ठेवली का बरं नाही वावर केली इकडून. मग? गहू लय भारी बसला त्यांचा. असं ज्यांचं लक्ष फक्त शेतीवर राहतं ना, त्यांची वाली कधी बी व्यवस्थितच येतं बरं का पीक पाणी सगळं. तसं आपलं कसं राहतं, अर्ध लक्ष तिकडं अर्ध लक्ष इकडं, त्याच्यामुळं आपलं एवढं खास येत नाही पीक पाणी. टमाट्याची सरा एकसारख्या राहत्या मस्त. त्यांनी सगळं फिरल्या, सगळं म्हणजे भाजीपाला लावला, म्हणजे आपल्या घरचं भाजीपाला आपण केव्हा खुडून आणू शकतो आणि खाऊ शकतो आपल्याला. आणि बांधावरचा भाजीपाला कधीही वाया मेथी जात नाही. मेथी कोणी पाहुणे रावळे आले तर त्यांना पण देता येतो, आपल्याला पण खाता येतं. असं या इथून लावलेलं राहतं त्यांनी. ती हसत होती वहिनी, म्हणे आम्हाला लय गणक होते म्हणे, आम्हाला टरबूज ते सगळं वाढवाच लावा लागल म्हणे. भेंड्या, गोराने, बीट, मुळे पण लावले बरं का त्यांनी. म्हटलं आम्हाला काय बीट नाही लागत, तुम्हीच खा बीट म्हणलं. आमच्या तर वजनं कमी होईना म्हणलं. हसायचं काम चालू होतं आमचं आलं. ते कॅमेऱ्यासमोरच येते नाही, त्याला लाजा त्या. लांब कॅमेरा धरलाय त्याच्यामुळं मला आता नंतर बोलावं लागू राहिलं. अजिबात कॅमेऱ्यासमोर येते नाही त्या. त्यानंतर आमचे नका काढू बाई, आमच्या अवसानं चांगली नाही राहते वावरातले. आता शेती काम म्हटल्यावर हातपाय खराब होणारच आहे असं. तर असं मस्त माहेरी गेली होती, मस्त असा व्हिडिओ काढला तिथं पण छान, आणि एकदम मस्त वाटलं. मग रात्री काय मुक्कामीच राहून घेतलं मी. सकाळी आली मग 10 वाजता. आणि इतके ते पोरं आहेत, लहान लहान पोरं आहेत, त्यांच्या पण घरामध्ये भारी वाटतं, मस्त चिचाव चाव चिलचिल. आमच्या पण मल्हारला करमत नव्हतं घरी, तो पण रडत होता रात्री, आजी आजी करत होता. रामकृष्ण.